नमस्कार. एल्गार न्यूजच्या आपली माणसं या मुलाखतींवर आधारित असणाऱ्या चर्चासत्रामध्ये मी भास्कर पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा जोरदार प्रचार धडाका सुरू आहे आणि आज आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद आरग गटाच्या उमेदवार माननीय सौ शोभाताई वसंत खोत. तर यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा आपण त्यांच्याच तोडून ऐकूया. शोभाताई, तुमचं आमच्या एल्गार न्यूजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभे आहात ते तेवढं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी शोभा वसंत खोत, जिल्हा परिषद आरग गटामधून भारतीय जनता पक्षामधून कमळ या चिन्हावर निवडणुकीला उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे आहे. तर मला सांगा, या निवडणुकीला उभं राहण्या अगोदर तुमची राजकीय पार्श्वभूमी कशी होती? मी सध्या तरी गृहिणी आहे, पण माझ्या घरी 25 वर्ष माझे मिस्टर ग्रामपंचायतीमध्ये कारभार करून सरपंच ह्या पदावरती कार्यरत होते आणि माझे लिंगणूरचे मामा हे पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्ष राजकारभार केल्यामुळं मला त्यांच्याकडून म्हणजे राजकारणाची पार्श्वभूमी तयार झाली. अच्छा, म्हणजे तुमचे पती आणि तुमचे मामा यांच्याकडून तुम्ही राजकारणाच्या विचारांचा वारसा घेतला आणि या राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी उतरावं असं तुम्हाला वाटलं. ठीक आहे. तर यानंतर मला असं सांगा की या निवडणुकीमध्ये समजा तुम्ही निवडून आल्यानंतर विरोधकांच्या पेक्षा काय आपण वेगळं करावं असं तुम्हाला वाटतं? प्रामाणिकपणे जनतेची सेवा करावी. तर म्हणजे इतर जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. म्हणजे मला वाटते की आता बरीच कामे आता खाडेसाहेबांच्या माध्यमातून हे झालेले आहेत, आमदारांनी केलेले आहेत आणि उर्वरित कामे आपण करण्याचा प्रयत्न करेन. अच्छा, ठीक आहे. म्हणजे जनतेची सेवा करणं आणि जी काही रखडलेली कामं आहेत ती पूर्ण करावं असं तुम्हाला वाटतं. मला सांगा, चालू सामाजिक किंवा राजकीय ज्या काही अडचणी आहेत नाही का, विकास कामांची जी काही रखडलेली कामं असतील किंवा आता सध्या समाजामध्ये कोणत्या अडचणी आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात कराल असं वाटतं मला? समाजामध्ये भरपूर अडचणी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे अनेक प्रश्न आहेत. महिला अजून ग्रामीण भागात एवढं हे झालेलं नाही महिलांचं सक्षमीकरण, त्याच्यामुळं आणि महिला सुरक्षित नाहीत, त्याच्यावर काम करायचा मी विचार करेन. अच्छा, मग आता महिला सक्षमीकरण नाहीत असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्यासाठी एखादा लघु उद्योग किंवा असा व्यवसाय वगैरे असं काढून देणं याच्याविषयी तुम्ही काय विचार केलाय का? हां, माझ्या डोक्यात आहे की महिला खूप शिकलेल्या असतात आणि घरी असतात, त्यांच्यासाठी काहीतरी मोठं लघु उद्योग किंवा आपल्या ह्याच्यातून आपण निवडून आल्यानंतर काहीतरी करायचा माझा मानसिक विचार आहे, मनात विचार आहे. अच्छा, मला सांगा, आता तुम्ही प्रचारासाठी आरग आणि पंचक्रोशीमध्ये तुम्ही फिरत आहातच, तर मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा दिसतोय? मतदारांचा प्रतिसाद खूप आहे, कारण आपले भाऊ भरपूर कामं केल्यात आणि आपल्या भारतीय जनता पक्षामधून बरीच कामं कोट्यवधीची झालेली आहेत आपल्या मतदारसंघात आणि मला वाटते की मतदार आपल्या पाठीशी आहेत. म्हणजे सुरेश भाऊने आतापर्यंत आपल्या मिरज पूर्व भागामध्ये असतील किंवा आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीचशी कोट्यावधींचे विकास कामाचा डोंगर त्यांनी बऱ्यापैकी रचलेला आहे, हे सर्वांना ज्ञातच आहे आणि त्यांच्यामार्फतच तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात असं आपल्याला स्पष्ट चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. मला सांगा शोभाताई, की मागील 5 वर्षामध्ये अशी कोणती विकास कामं रखडल्याचं तुम्हाला दिसते आणि जी तुम्हाला पूर्ण करायची आहेत? भरपूर कामं झालेले आहेत आणि काय बाकी असतील ती करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि आणखीन जी काही पेंडिंग आहेत रखडलेली आहेत ती तुम्हाला करायची आहेत. त्यामध्ये नेमकं कोणती कामं आहेत हे तुम्हाला सांगता येईल का थोडंसं? थोडं पानंद रस्ते आणि सांडपाण्याचा प्रश्न आहे महिलांचा. आता मी फिरत असता होती मतदारसंघात, लक्षात आले की बरेच ठिकाणी मला असं बोलण्यात आलं की सांडपाण्याचा निचरा होत नाही व्यवस्थित आणि वेळेवर पाणी येत नाही, प्यायचं पाणी, आणि मुलांच्या शिक्षणाचे मळ्यात वस्ती असल्यामुळं कणी लोकांना रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं थोडं ते करण्याचं गरज आहे असं मला वाटते.
अच्छा, ठीक आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे की विकास कामांबाबतीत शेतकऱ्यांबाबतीत असतील किंवा युवकांच्या रोजगाराबाबतीत असेल किंवा असं तुमच्या डोक्यात असा कुठला एखादा वेगळा उपक्रम किंवा एखादी वेगळी योजना आहे का की जी राबवल्यानंतर संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तो चर्चेचा विषय बनेल, असा कुठला वेगळा उपक्रम तुमच्या डोक्यात आहे का? वेगळा उपक्रम म्हणजे महिलांच्यासाठीच माझ्या डोक्यात, तरुण मुलांना पण मुंबई पुण्याला असं जावं लागते ना, एवढे म्हणजे शिकलेले असतात भरपूर मुलं, पण आईवडिलांना एकच मुलगा असतोय आणि तो पुण्याला किंवा मुंबईला जायला लागतोय. आणि मुलींचं पण आता असंच झालंय की मुली इतक्या शिकलेल्या आहेत की आईवडिलांना एक एक मुली असतात, त्यांना मुलींना दुसरीकडे पाठवायचं म्हटल्यावर खूप अडचण असते, म्हणजे त्यांना त्रासदायक वाटत असते घरातल्यांना. म्हणून ह्या भागात कुठंतर आपलं म्हणजे मला वाटते की मोठं असं काहीतरी करावं आपल्या जिल्ह्यात, असं मला वाटते. अच्छा, आणि म्हणजे करायचा प्रयत्न करेन मी. म्हणजे महिलांसाठी एखादा व्यवसाय वगैरे उभा करून देणं, लघु उद्योग त्यांच्यासाठी उभं करणं, असा तुमचा प्रयत्न आहे. प्रयत्न आहेत. ठीक. मला सांगा ताई, आता सध्या स्त्री सुरक्षेचा सुद्धा प्रश्न बराचसा ऐरणविराती आहे. बऱ्याचशा वाईट घटना आपण ऐकल्याचं बघतो आहोत, तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं पाऊल उचलावं किंवा त्या महिलांना काय सांगावं असं तुम्हाला वाटतं? प्रथमदर्शी मला असं वाटते की स्वतः महिलाच सक्षम असायला पाहिजे. तरी देखील वेळोवेळी आपण महिलांना एकत्र करून, महिलांना वयाच्या 18-15 वर्षाच्या पुढच्या मुलींना एकत्र करून त्यांच्या बैठक वगैरे घेऊन त्यांच्यात काहीतरी चेंजेस करून त्यांना समजावून सांगून त्यांनी स्वतः तयार करण्याचा मी प्रयत्न करेन वेळोवेळी. अच्छा, म्हणजे आता मुलींना असेल, महिलांना असेल, सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चासत्र घ्यावं असं तुम्हाला वाटतं? अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभी राहावं, म्हणजे त्यांनी स्वतःच एवढं सक्षम व्हावं की स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं असं वाटतं. आणि तरी देखील एकदम शासन दुसऱ्याच दिवशी लगेच असं झाल्यानंतरच शासन येते, त्यावेळी होती काय मुलींना त्यावेळी करणार नाही ना, म्हणून ती स्वतःच महिला तयार पाहिजे की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. हे समजावून सांगण्यासाठी सत्र महिलांचं, मुलींचं असं 2 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदा महिलांचा मेळावा घेऊन महिलांना सक्षम म्हणजे स्वतः डेअरिंग तयार करावं असं मी सांगायचं मला असं वाटतं. बरोबर, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेविषयी चर्चासत्र आयोजित करावीत आणि त्यांना सक्षमीकरण विचारानं बनवावं, हे तुम्हाला अपेक्षित आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. शोभाताई, मला असं सांगा की गमतीचा प्रश्न म्हणून मी तुम्हाला विचारतो की काय होतं बऱ्याच वेळा की एखादा मंत्री किंवा एखादा नेता पदावरती बसतो आणि अल्पावधीतच तो कोट्याधीश होतो. म्हणजेच काय गंमत अशी असते की राजकारण या विषयाकडे काही लोक जनसेवा तर काही लोक व्यवसाय या नजरेनं बघतात. तुम्ही कोणत्या नजरेनं बघताय? मला नाही आहे हे, म्हणजे मला त्या नजरेनं बघायचंच नाही आहे. बघतात लोक, पण मी प्रत्यक्षातच आता म्हणजे मीच व्यवस्थित असल्यामुळं मला त्याची काय आवश्यकता वाटत नाही की म्हणजे श्रीमंत होणे किंवा हे माझ्या डोक्यात नाही. मला फक्त सेवा हाच माझा उपक्रम असेल इथनं पुढं. म्हणजे केवळ जनतेची सेवा या नजरेनं तुम्हाला बघायचं. श्रीमंत तर मी आहेच, त्याच्यामुळं मला काय हेच नाही, म्हणजे अपेक्षाच नाही. हां, मला सांगा, राजकारणाव्यतिरिक्त तुम्ही व्यवसाय, नोकरी किंवा गृहिणी तुम्ही काय करता वेगळं? आत्ता सध्या तरी मला सेवा जनतेची करायची. नाही, ते तुम्ही जनतेची सेवा करणार आहात हे समजलं. तुम्ही वेगळं काय करताय? म्हणजे आता सध्या तुम्ही नोकरी करता की गृहिणी आहात? गृहिणी आहे. अच्छा, ठीक आहे. मला सांगा ताई, याच्यामध्ये तुम्ही आता गृहिणी आहात असं म्हणालात की तुमचा आता घर संसार असतील, तुमचे पती असतील, तुमची मुलं असतील, तर संसार, प्रपंच आणि राजकारण या गोष्टीचा ताळमेळ घालत असताना तुम्हाला काही कौटुंबिक अडचणी आल्या तर तुम्ही काय कराल? कौटुंबिक अडचणी तर येत असतात, पण ते मी वेळोवेळी विचारानं सोडवते. घरचे तुम्हाला राजकारणाबाबतीत कितपत सपोर्ट करतात? सपोर्ट आहे, पतीचा सपोर्ट आहे किंवा मुलांचा पण सपोर्ट आहे. मला प्रत्यक्षात म्हणजे जनतेची सेवेची आवड आहे, कारण परिस्थिती माझी बरी असल्यामुळं आता म्हणजे बरेच माझ्या नजरात आहेत की महिलांचं खूप म्हणजे गरीब महिला आहेत, त्यांचं काहीतरी करावं असं फार पूर्वीपासून वाटतंय. पण मुलं मोठी होऊ देत, आता ते करायचं. मिस्टर राजकारण करतात आणि मी पण तेच करायचं नाही, मग थोडं मी थांबलेली होती आणि आता मला परत नाही थांबायचं, हे मी डोक्यात विचार करून मला करायचंच आहे. म्हणजे घरच्यांचा सुद्धा तुम्हाला सर्वांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या मिस्टरांचा, पतिराजांचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट आहे. ठीक आहे. मला सांगा ताई, एक जागरूक मतदार म्हणून मतदारांना तुम्हाला काय आव्हान करावंसं वाटेल? जागृत मतदार म्हणून शनी आता आपल्या मतदारसंघात भाऊंची कामं किंवा भारतीय जनता पक्षानं बरीच कामं केलेली आहेत. वेगवेगळ्या योजना असतील तर घराघराला पाणी पोचलेलं आहे आणि आपले रस्ते बघा,
किंवा शिक्षणाच्या बाबतीत मुलींना 12वीपर्यंत शिक्षण फ्री, अनेक योजना भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना, म्हणजे मला म्हणायचं आहे की इतकंच आपल्या भारतीय जनता पक्षाने दिले की त्याची लिस्ट आपण वाचली ना तर आपल्याला वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळं मला असं वाटते की मतदारांनी जागृत होऊन मतदान करावं आणि येत्या 7 तारखेला आम्हाला निवडून द्यावं. अच्छा, म्हणजे भाजपच्या विकास कामांचा डोंगर खूप मोठा आहे आणि केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपचं सरकार आहेच. सरकार आहे. हा. आणि त्याचबरोबर आपले भाऊंचं मला सांगावंसं वाटतं की भाऊंचं पण काम आहे आपल्या बरोबर. आपल्या म्हणजे मतदारसंघात. त्याच्यामुळं आमदार म्हणून आमदार म्हणून लाडके आमदार म्हणून प्रसिद्ध आहे ते. आणि ते तुमची कामं करतील आणि आपल्या केंद्रात राज्यात आपलं सरकार असल्यामुळं मतदारांनी अगदी काळजीपूर्वक उमेदवारांना निवडून देतील. बरोबर. याची मी 100% सांगते. अच्छा, म्हणजेच केंद्रात आणि राज्यात आपलं भाजपचं सरकार आहेच. त्याचबरोबर सुरेश भाऊंच्या सुद्धा विकास कामांचा डोंगर खूप मोठा आहे आणि तसंच तीच जर साखळी भाजपची जर खाली तळागाळापर्यंत जर आली तर आपल्या गाव पातळीवरची, जिल्ह्याची आणि तालुक्याची कामं सुद्धा पर्यायाने अतिशय उत्तमरित्या पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं. आणि मलाही तीच अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला परमेश्वर या ठिकाणी भरघोस यश देईल अशी मी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आशा व्यक्त करतो. आणि तुमचा अनमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.